या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। लैंगिक छळ प्रकरणातील त्या 6 महिलांमध्ये मीही, काँग्रेस आमदाराचा गौप्यस्फोट, भाजप नेत्यावर गंभीर आरोप। महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात 3 वर्षांपूर्वी दिल्लीत आंदोलन करण्यात आले होते। कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष व भाजपचे माजी खासदार ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात 6 महिला कुस्तीपटूंनी तक्रार दिली आहे। त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। त्यानंतर 3 वर्षांनी या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे। काँग्रेसच्या हरियाणातील आमदार व कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी पहिल्यांदाच गौप्यस्फोट केला आहे। ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात तक्रार दिलेल्या 6 महिलांमध्ये आपणही असल्याचे फोगाट यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे जाहीर केले आहे। त्यांच्या या खुलाशामुळे एकच खळबळ उडाली आहे। विनेश फोगाट यांनी रविवारी एक भावूक व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। त्यांनी सांगितले की आतापर्यंत आपण आपली ओळख उघड करू इच्छित नव्हते। हे प्रकरण कोर्टात प्रलंबित असून त्याची सुनावणी सुरू आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पीडितेची ओळख गोपनीय ठेवली जाते, पण सध्याच्या स्थितीमुळे मला हे पाऊल उचलावे लागले। अशा स्थितीत खेळाडूसाठी पूर्ण क्षमतेने योगदान देणे खूप कठीण असते, असे फोगाट यांनी म्हटले आहे। त्यांनी ब्रजभूषण यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की आशियाई स्पर्धेआधीच्या ट्रायल्स जाणीवपूर्वक ब्रजभूषण यांच्या गड असलेल्या उत्तर प्रदेशातील गोंडा येथे आयोजित करण्यात आले आहेत। एका खासगी कॉलेजमध्ये या ट्रायल्स होणार असून त्यामध्ये निष्पक्ष निवडीची शक्यता खूप कमी असल्याचा आरोपही फोगाट यांनी केला आहे। ब्रजभूषण हे आता कोणत्याही पदावर नसले तरी त्यांचा कुस्ती महासंघाच्या कामकाजावर प्रभाव अजूनही आहे। मॅचमध्ये रेफरी कोण असणार, कुणाला किती गुण, या सगळ्या बाबींवर त्यांच्या जवळच्या लोकांचा प्रभाव असेल, असा दावाही फोगाट यांनी केला आहे। दिल्लीतील जंतर मंतर येथे 2023 मध्ये फोगाट यांच्यासह साक्षी मलिक यांच्यासह इतर महिला कुस्तीपटूंनी आंदोलन केले होते। ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू बजरंग पुनियाही या आंदोलनात सहभागी झाले होते। ब्रजभूषण यांच्या विरोधात कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले होते। हे आंदोलन थांबवण्यासाठी पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवरून बरेच वादळ उठले होते। दरम्यान ब्रजभूषण यांनी आपल्यावर झालेले आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत। महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सध्या सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे।